मंगळवेढ्याच्या मालकांनी अभंगाद्वारे संदेश दिलाय आपल्याला, एक ना एक दिवस आयुष्याची माळ तुटत असते आणि ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटती का राजे हो, त्या दिवशी त्याचं प्रेतात रूपांतर होत असते. प्रेत या शब्दाचा अर्थ मड, डेड बॉडी. आणि ज्या वेळेला प्रेतात रूपांतर होत असतं का, त्यावेळेला त्याचा कुठल्याही प्रकारचा काहीही विचार केला जात नाही. तो श्रीमंत किती होता, त्याला बंगले किती होते, त्याला गाडी भाडीची किती बसायला होती, त्याच्याकडे पैसे उशाला किती होते, बँकेत किती होते, लोकांकडे वाटलेले किती होते, त्याला माणसं किती मानित होते, एका कवडीचा विचार केला जात नाही. त्याला लागलीच कुठं नेतात, मशानात. झाला प्रेत रूप शरीराचा रूपांतर झालं की त्याला मशानात नेतात. किती वेळ ठेवतात माहिती, फार काय झालं तर पाहुणे राहुणे येऊस तर, पाहुणे राहुणे येऊस तर माणसं गपचिक बसत नाहीत. भावकीची तवरक लाकडं कापून ठेवतात. बहादर असती भावकी. हो, सुतुळीचा तोडे काढून ठेवतील, गुलाला आणून ठेवतील, खराब झालेलं खोबरं तोंडावर झाकायला आणून ठेवतील, खोटे झालेले पैसे उधळायला आणून ठेवतील. खरे कोण उधळीत, हे तयाऱ्या होत असतात. आणि एकदा का ही तयारी झाली की काढा काढा मनती याचा झाला भूमिभार. जिवंत आहे तोपर्यंत भार नाही. ते काम करीत होतं, वाडा सांभाळीत होतं, मसड सांभाळीत होतं, गाई सांभाळीत होतं, दोऱ्या वळीत होतं, मुंगशे करीत होतं, जोते करीत होतं, गोफण आटीत होतं, कासरा आटीत होतं, आसूड आटीत होतं, आवताचं येठण जुपीत होतं, मका कापीत होतं, तुतीचे झाडं कापीत होतं, कोसले नेऊन इकीत होतं. हे सगळं करीत होतं ना ते. मेल्याच्या नंतर त्याचं वजन काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. 10-5 घंट्याच्या नंतर त्याच्या शरीरातून दुर्गंधी येते आणि ही दुर्गंधी बाकीच्याला घातक ठरती. म्हणून म्हणते त्याला काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. या भूमीवर याचा भार झालाय, याला बाहेर काढा. मग त्याला मशानात नेतात. माझ्या देहूतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षीयला ठाव स्मशानीचा. आणि मशानात नेलं की मग अंत्यविधी आहे. कोणामध्ये पुरतेत, कोणात पेटवतेत. आपल्या देशात अजून एक दुसरा तिसरा अंत्यविधी आहे की प्रेताला गंगेमध्ये सोडून देतात. उत्तर भारतात तो विधी आहे. 3 प्रकारचा अंत्यविधी आहे आपल्या देशामध्ये. चौथा आपल्या संस्कृतीत नाही. बाकीच्या देशातले आपल्याकडे राहायला आल्यावर ते विधी करत असतील, तो भाग सोडून द्या. दुसऱ्याचं इचकिलं बी नाही पाहिजे माणसानं. घरच्याचा विटन शेजाऱ्याचा भांगनीट काय करायचं आपल्याला त्याच्यावर. आपल्याकडं 3 प्रकारचा अंत्यविधी आहे. मशादात नेल्यावर पेटवतात, पुरतात किंवा गंगेत सोडतात, याच्या पलीकडे नाही. आणि एकदा पेटवलं रे पेटवलं की त्याला भडाग्नी नावाचा अग्नी देतात. अग्नीचे प्रकार 9 सांगितले, 14 सांगितले. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. भडाग्नी नावाचा अग्नी एकदा दिला रे की वापस येतात. दुसऱ्या दिवशी शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती, कोणी न येते सांगाती. शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येते सांगाती. किती मोठा मरू द्या, त्याच्या शरीराची माती ठरलेली आहे. काय खर्च केल्यावर हे आजीबाई न आजोबा आता दिसतील, हे रणजित भैया नाही. आता हे फक्त चित्रात पाहायचे. कापुराचा कलेवर घातला करंडा, सेखीन उरे उंडा पहावया. एकदा अग्नीत शरीर टाकलं रे टाकलं की ते पुन्हा पाहायला भेटत नाही.
त्याच्या शरीराची माती निश्चित ठरलेली आहे. पण कधी आयुष्याची माळ तुटल्यावर एखादा पुरावा तुमच्या पुढे मांडतोय. फावल्या वेळेमध्ये मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. खुणे परिवाराने वैकुंठवासी, स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी मारुती बाबू खुणे व वैकुंठवासी सीताबाई मारुती खुणे मागच्या वर्षी विश्वाच्या मालकाचा निरोप आला, संदेश आला. इहलोकातली यात्रा मारुतरावांना आणि सीताबाईंना सोडावं लागली. त्या चिठ्ठीच्या विरोधात जाता येत नाही. सुप्रीम कोर्टाची समन्स आली एका व्यक्तीला, वॉरंट आलं सुप्रीम कोर्टाचं. तर चाल ढकल करता येते. ऑपरेशनला ते आता नेले, त्यांच्या पोटात दुखतंय, त्यांना ऑपरेशनला नेले. कोर्ट थांबतं 10-15 दिवस. अरे त्याचं ऑपरेशन होऊ द्या, मग बांधून नेऊ. सुप्रीम कोर्टाला सुद्धा चॉकलेट देता येते, नसलं तरी बी ऑपरेशन. डॉक्टर घरचा असावा. त्यांच्या पोटात गोळा झालाय आणि त्यांना आता ऍडमिट केलंय. समन्स वापस. फार काही पैसे असतील, ढवळ्या कपड्यावाल्याचा जर वशिला असेल तर 2-4 बऱ्याच समज नापास करतील, वापस करता येतील. वरच्या लोकांचा जर वशिला असा, ढवळ्या कपड्यावाले म्हणजे हे नाही, तुम्ही पोटकिडे आहेत त्याच्यातले. मी तुम्हाला सांगायची काय गरज आहे. हो की थोडंसं धकत. पण दक्षिणेच्या मालकाची समन्स आल्यावर वरचं पापन खालच्या पापनाला लागते तितका वेळ सुद्धा धकत नाही. आगा चक्षुयास्ति पाती लवे गाती निगुती काळा सारितायती कोण ठेला. वरचं पापन खालच्या पापनाला लागतंय इतका वेळ सुद्धा यम थांबत नाही, तो घेऊन जातोय. काही माणसं म्हणले आमच्याकडे पैसे आहेत, ते कसं नेईल. सुंबळ्यास का भडव्या, तुला भेतास तू यम. त्या बापाची जागिरी आहे का यम भ्यायला. ज्याला पैशाचा लय गर्व आहे का त्यानं कानातला मळ काढून ऐका. इथं नसतील म्हणा तशी गर्विष्ठ माणसं, पण ज्याला लय पैशाचं गंडल आलंय का माझ्याकडे इतके पैसे आहेत, त्यानं जरा कान उघडून ऐका. एका माणसाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. गोळ्या नाही संपल्या माया. त्या अपघातामुळं कमरेला मारे म्हणून बसावं लागते. कमरेचा आणि डोक्याचा काय संबंध आहे, वरच्या गोळ्याच नाहीत डोक्याच्या. एका घराची चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. 22.5 क्विंटलची एक चौकट गुणिले 7 कोटी. मी नाही सांगत, देहूतल्या मालकांचं वाक्य आहे, तुकोबारायांचं वाक्य आहे, पुराणाचं मत आहे. 22.5 क्विंटल सोनं एका चौकटीला किती पैसे येतील. घेऊन घेतील तरी किती लोक पैसे. खिडक्या सांगितल्या नाही, छत सांगितलं नाही, पायऱ्या सांगितल्या नाही, भिताडं सांगितले नाही. मसडायला खुंटे रवले होते, खुंटे सुगरी वा, ते पण सोन्याचे होते. मसडायच्या साखळ्या सोन्याच्या होत्या, गाई म्हशीच्या साखळ्या. एका घराची चौकट इकल्यावर 35 बारे आमदार गुणिले 7 कोटी चौकटी. चंद्र सूर्य तोपर्यंत पडत नव्हतं. बायका 80,000 होत्या त्याला. सासा किती असतील ते नाही सांगता यायचं, कारण जावायनं 80,000 केल्या म्हणल्यावर सासरा 10-10 20 तर करीनच न. इतक्या सासा. पोरं 1 लाख, नातू 1.25 लाख. हा, ज्याच्या बापानं 80,000 केल्या पोरगा 11 तर करीन ना. 1 लाख गुणिले 11, इतक्या सुना, नाच सुना, एवढं मोठं वैभव. 7 कोटी घरं सोन्याचे होते. 2 वाजून 18 मिनिटाला दुपारा, 2 वाजून 18 मिनिटाला दुपारा दक्षिणेचा मालक आला आणि पंढरपुरातल्या मालकांनी सांगितले याला आपटो आपटो हाण. त्याचं नाव होतं रावण. आपण त्याच्या कोण्या चौकटीला बसत होतो पासंगाला. आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट.
पाठीवर बसलेली माशी उठन, कारण ती थ्रोक शेपूट जातच नाही ना तिची. आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपटाड, पाठीवरली माशी उठन आणि तिची प्रतिष्ठा पण झाकन, तेवढी श्रीमंती. तरी पण आपण आषाढ महिन्यातल्या शिदडासारखे वळवळ करतो, माझ्याकडे इतकं, माझ्याकडे इतकं. कशाला येडेवाणी करायला सुमळ्या? आपण लय छोटी माणसं आहोत. यमाच्या विरोधात नाही जायला पाहिजे. एवढा मोठा रावण 2:18 त्याच्या आयुष्याची माळ यमानं तोडली. तुमची आमची काय कथा आहे राजे? कुठं पैशाचं चालतंय आपलं? मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. हा बघ, काही चालत नाही तिथं, अद्याप नाही. त्यानुषंगाने वैकुंठवासी मारोतराव आणि सीताबाई यांना तो निरोप आला. त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला आणि परलोकात निघून गेले. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आजचं कीर्तन आहे. आदरणीय श्री बाबूराव भागूजी खुणे कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या 2 आजीबाईंचा आणि आजोबांचा तो गोड असा पुण्यस्मरणाचा सोहळा कीर्तनानं करतात. त्यांच्यामुळे मला 3810 गाव आजच्यानं महाराष्ट्रातलं माझं पूर्ण होतंय. मी तर पहिल्यांदाच आलो ना, रुईला आलतो मागे एकदा. 3810 गावं आजच्यानं महाराष्ट्रातले माझे पूर्ण होते. मलाही इथे येण्याचा योग आला. चांगला परिसर आहे, जागा वगैरे मंदिराला छान आहे. आता ही जास्त बारीक करू नका जागा, राहू द्या एवढी. एक जण म्हणला काय करायचं मारुतीला एवढं पटांगण, त्याला कुठं पोरं आलेत? म्हणलं मारुतीला पोरं होत नाहीत रे सुमळ्या, पण तुझ्या पोरीचं लग्न कुठं पैठणच्या तळ्यात करतो का? लागण नाही आपली लेकरं बसायला. अशी देवाच्या पुढची जागा असली पाहिजे. मोठं पटांगण आहे, चांगलं आहे. धन्यवाद. तारखेच्या संदर्भात आमचे रणजित भैया सारखे संपर्क करायचे, ते स्वतःहून आले सुद्धा, त्यांनाही धन्यवाद. आल्या आल्या ते शिंदे तात्यांकडे बसलो, त्यांनी फार आदर केला, तात्यांनाही धन्यवाद. आमचे थोरले बाजीराव मृदंगाचार्य, मृदंगातलं गोड रत्न आहे. मस्त स्पीकरवाल्याकडे फेडिंग लावून घेते. सगळ्यात जास्त आवाज आपल्याचा असा असू द्या, बाळ्याचं धुपन वाजू द्या, जाऊ द्या तिकडं बाळ्या तुती कापायला. गोड माणूस आहे, हुशार आहे. म्हणून तर थोरले बाजीराव म्हणलो मी त्यांना. हुशार आहे, चांगली माणसं. मृदंग क्षेत्रामध्ये या परिसरातलं नाविन्यपूर्ण रत्न आहेत बाजीराव महाराज. गायन क्षेत्रातलं गोड रत्न आमचे सुग्रीव महाराज आहेत. तथा त्यांच्यासोबत चाल म्हणली ते आदरणीय हरिभक्तीपरायण उमेश महाराज असतील. आधी करून बाजूची सगळी महाराज मंडळी, विनेकरी आधी करून मस्तक माझा पायावरी या वारेकरी संतांच्या. साऊंड सिस्टीमवाले तुमचे सुद्धा साऊंड छान आहे, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तुम्ही अमूल्य वेळ खर्च करून या धकाधकीच्या कालामध्ये, इंटरनेट युगामध्ये माणसाला 5 मिनिटं वेळ नाही, तरी पण माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामस्मरणाकरता तुम्ही वेळ द्याला. प्रथमतः लांब बसलेल्या याला नाक घासून प्रणाम. छान, काय लांब का बसनत, पण बसले छान. कोणाच्या पायात बूट असेल तर बूट काढा, ही तुम्हाला कळकळीची विनंती. बूट घालून कीर्तन ऐकू नये. आणि माय मावले असतील, आबाल वृद्ध, थोर वयोवृद्ध, तपोवृद्ध, तुम्ही श्रोते आहात. कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो. म्हणून आळंदीतले मालक प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, माझ्या आळंदीतले मालक ज्ञानोबाराय सुद्धा तुम्हाला प्रणाम करतात. त्या उकोक्तीनं वारकरी या नात्यानं तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतो. तुटला आयुष्याचा दोरा, हेर वाऊगा पसारा. ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असती राजो, त्या दिवशी जगातले सगळ्या गोष्टी पसारा ठरतात. एक जण म्हणला, महाराज माझ्याकडं 2 कोटी रुपयाचं घर आहे, मग कसं करतो, मारतो का बाळूला? तुझ्याकडे 2 कोटी रुपयाचं घर आहे, मान्य असू दे ना, त्याबद्दल दुमत नाही. 5 कोटीचा असावा, भारतातला आहेस माझ्या, या देशातला प्रत्येक व्यक्ती श्रीमंत व्हावा.
या देशातला प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा, कारण तो आपल्या देशातला आहे, आपला हितेशी आहे, त्याबद्दल दुमत नाही. नाही म्हणे माझ्याकडं एवढी मोठी जमीन आहे, अरे ती पसारा ठरणार आहे, तू गेल्यावर लागती, ती मरेपर्यंत लागती, त्याबद्दल दुमत नाही. पण आपण गेल्याच्या नंतर पसारा येर वावूगा पसारा. मग घरातली इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे बायको मुलं मुली सुना नाती नातू पंतू टाकूनी पळती, ही सगळी जण मशानातून वापस येतात. अंती होती पाठ मोरे. कोणी थांबत नाही मशानात, आतापर्यंत कोणीच थांबला नाही. किंवा याच्यातून सोडवण्यासाठी जरी एखादा श्रीमंत पाहुणा असेल त्याचं पण काही चालत नाही. सोडविना राजा देशीचा सोडविना राजा देशीचा सोडविना राजा देशीचा आणि कसोई ताकद राजा. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोय रे भली भली. या देशाचा राजा जरी आपला पाहुणा असेल तरी यमाच्या तडाख्यातून आपल्याला सोडू शकत नाही. सांडोनी पळती, सगळे वापस येतात. मग हे कशा करतायत? अवघे सुखाचे सांगाती. महाराज म्हणले हे सगळे आपल्या भोवतालचे आहेत ना, हे सुख भोगण्यासाठी आहेत. कोणी कामानये अंते. अंतकाळाच्या वेळेला कोणीच काम होऊ शकत नाही. शेवटच्या कडव्यात चोखा मने पजित खोर माझे माझे मनती घर. चोखोबार आहे ना मंगळवेड्याच्या मालकानं त्या लोकांना फजितखोर म्हटलंय की घर माझं आहे म्हणते. त्यांना म्हणायचं माझं, त्याबद्दल दुमत नाही, पण माझं म्हणून मरायचं नाही. मरेपर्यंत लागतंय. अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टी नाविन्यपूर्ण शेवटपर्यंत लागतात. याच्याकरता आपलं म्हणणं ठीक आहे, पण या घराला जर आपण आपलंच माझंच म्हणत असू तर आतापर्यंत भारतातल्या कोण्याच पोरानं बापाला छताव जाळलेलं नाही. घर आपलं नाही. तुम्ही इथं बसलेल्या किती लोकांनी शेवटच्या आंघोळी पाहिल्या? काही काही लोकांच्या बाथरूम मध्ये घातल्या का? मला पण घालणार नाही माझं पोरग. आण साऱ्या महाराष्ट्रातून पाकिट आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली तुमची. तुमचे पोरं मधात घालणार आहेत का आंघोळी? सारखेच मन तुमचं सारखंच. निसर्गाचा नियम आहे. आतापर्यंत एकाही बाथरूम मध्ये मधात कोणी आंघोळ घातली नाही. बाहेर चौक पहिले आऊत खोडत होत होते, आता जरा जरा लाजायला सुना पाठवत आल्यात. आणि त्या मथारीला ज्या पाटावर आंघोळ घातली त्या पाटावर पोराला बशीत नाहीत. बाई याच्यावर मथाऱ्याला आंघोळ घातली, गुतलं का त्या पाटात मथार? मग ते पाट आम्हाला देते. असे 150 पाट झालेत माझ्या इथं. आमच्या घरचे म्हणले आपल्या इथं कितीच पाट झालेत. मी म्हणलं येड्यावानी करू नको, याच्यावर मेलेल्या आंघोळी घातल्या. बाई तिनं गड्याच्या हातानं रानात नेऊन टाकली. मी म्हणलं मधात काय नसते बसत, अंधश्रद्धा कशाला डोक्यावर घेते ती. त्याच्या घरचे मेल्यावर त्याच्यावर आंघोळी घातल्यावर ते वापरीनच, आणि आपल्याला काय करायचं? मग ते आम्हाला देऊन टाकते पाठ. इतक्या सुना चतुर बापा बापा, लय चालू. मथारीनं कमिलेली संपत्ती तुपात बुडबुडू खात्यान. हो, पण त्याचे पित्र घालायला सुनाल कस तरी होते. झोपीत भिताड पडन अशा सुनाच्या अंगावर झोपीत. हो, सासू सासऱ्याचा आदर करायचा, त्याच्यापेक्षा दुसरा परमार्थ दुसरा कुठलाच नाही.
घरातल्या ज्येष्ठ लोकांचा आदर करणं हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. असो, लाखो रुपयाचं बाथरूम आहे पण मधात आंघोळ घालीत नाहीत. चोखा मने फजित खोर. अब्जावधी रुपयाचं घर आहे पण मधात ठुत नाहीत. चोखा मने फजित खोर, माझे माझे मनती घर. लागतंय मरेपर्यंत पण चिटकून राहायचं नाही माझं म्हणून. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठ्ठला किती मोठ्या लोकांच्या आयुष्याची माळ तुटती बघा. नाविन्यपूर्ण सात्विक सदाचारी. आपल्याकडं एका पुराव्यामध्ये 5 पतिव्रतींची यादी आली. अहिल्या, तारा, सीता, मंडोदरी, द्रौपदी, ह्या 5. पण काही काही पुराणानं अशा पतिव्रता स्त्रियांची यादी बहाल केली. फार मोठं नाविन्य आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांचं. या देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती काय असेल त्या देशाची स्त्री आहे. ज्या घरी कुलस्त्रिया राजराणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती काय असेल तर या पवित्र भारत देशाची स्त्री आहे. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या माऊलीनं 9 महिने पोटात ठेवले त्या राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब भारत देशातल्या आहेत. महाराणा प्रताप ज्या माऊलीनं पोटात 9 महिने सांभाळले ती माऊली या भारत देशाची आहे. माझे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, 9 महिने पोटात ठेवणाऱ्या माऊल्या या महाराष्ट्राच्या या भारत देशातल्या आहेत. इतक्या मोठ्या आहेत तुम्ही. अशी एक नाविन्यपूर्ण स्त्री. तिचं नाव होतं चंद्रसेना. खर तर ती एका नालायक व्यक्तीची पत्नी होती पण ती अधिकारी होती. किती अधिकारी सांगू तुम्हाला. गरुडाला अमृत प्राप्त झालं, टिकिता नाही आलं. बोलण्याच्या वादामध्ये कद्रू सर्पाची आई होती, विंता पक्षाची आई होती. दोघीचा वाद झाला. या कश्यपाच्या 13 बायका. कश्यपाला 13 पत्न्या होत्या. दिती, आदिती, धनुकाष्ठा, विलाहा, ताम्रा, कद्रू, विनता अशा 13 बायका होत्या. 13. दोघीचा वाद झाला. वादातून मुक्त होण्यासाठी अमृत प्राप्त केलं कद्रूनी पण तिलाही टिकिता नाही आलं. कद्रूला अमृत नाही धरता आलं, गरुडाला अमृत धरता नाही आलं. राक्षसांचा राजा बळी त्यांना अमृत प्राप्त झालं, ते टिकवता नाही आलं. अमृत राक्षसांना समुद्र मंथनातून प्राप्त झालं, त्या नालायकांनी दारूच पेली, अमृत टिकिता नाही आलं. देवानं अमृताच्या टायमाला वाद घातला, त्यांना टिकिता नाही आलं. पण अमृत एका बाईनं मालकासाठी कायमस्वरूपी टिकवलं. तिचं नाव होतं चंद्रसेना. त्रेतायुगातली बाई. खर तर तिचे मालक राक्षस होते. 4 रावणापैकी एक रावण. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. 4 रावणापैकी एक तो होता. माझ्या पंढरपुरातल्या मालकाला म्हणजे भगवान प्रभू रामचंद्राला त्यांनी बंदिस्त केलं. प्रभू रामचंद्राचं आणि त्या रावणाचं तुंबळ युद्ध झालं. 10 तोंडाचा रावण मधात आणू नका. हा दुसरा रावण आहे. दुसरा रावण आहे. युद्ध झालं पण भगवान प्रभू रामचंद्र असे जर्जर झाले, हतबल झाले. कारण त्याला मारण्यासाठी बाण मारला आणि बाण त्या रावणाला लागला आणि रक्त खाली पडलं. जितके थेंब पडले तितक्या थेंबाचा पुन्हा एक रावण तयार होत होता. प्रभू रामचंद्राने विचार केलं, याला मारलं तर जास्त तयार होते आणि नाही मारलं तर बेट मला मारायला करावं काय. त्याला जर नाही मारलं तर ते कोणाला मारतंय.
रामचंद्रांना मारतय आणि त्याला जर मारलं तर जितके रक्ताचे थेंब पडतील तितकेच पुन्हा रावण तयार झालेत. हातबल झाले. बलिले एका संन्याशाला. तो संन्याशी 19 संन्याशापैकी अग्रगण्य संन्याशी. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. बोलिलं पवनसुता जी अयोध्या कशी सांभाळायची, त्या अयोध्येची काय वाट लावायची तू ठरव रे बाबा. आता मी वाचत नाही. कोण म्हणतंय? पंढरपुरातला मालक प्रभू रामचंद्र. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. बाई किती अधिकारी आहे बघा. तुमच्या सीताबाई गेल्या हे तुम्हाला मान्य करावं लागेल. त्या बाईचा अधिकार सांगतोय. मारुतीराय जवळ आले. प्रभू रामचंद्राला सांगितलं मालक एकच काम करा, मी चिरंजीव आहे. मारुतीराय चिरंजीव आहे. यम त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. पण मी एक निरोप घेऊन येईपर्यंत तुम्ही युद्ध करत राहा, मी तुम्हाला मरू देत नाही. काय बोलतो म्हणे हनुमंता. किती वेळ युद्ध करणार रे? मारतय रे ते. अरे लाखो तयार व्हायले त्या एका थेंबापासनं. ऐका म्हणे प्रभू थोडस मला मान्य करा, थोडीशी दम धरा. ठीक आहे म्हटले. आणि मारुतीराय गेले आणि चंद्रसेनेच्या पुढे लोटांगण घातलं. लोटांगण घातलं. लोटांगण चंद्रसेनेच्या पुढं साष्टांग दंडवत घातला. कोण? हनुमंत आहे. अरे भगवान रामचंद्रांचा भक्त? हो म्हणे मी रामभक्त मारुती. बाईनं मारुतीच्या पुढे लोटांगण घातलं. त्या बाईला माहीत होतं हनुमंत काय. फार मोठी शक्ती. हनुमंतराय म्हणजे आपल्या संप्रदायातलं फार मोठं रत्न आहे. मी सांगत नाही, पैठणच्या मालकांचा पुरावा आहे. येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणचे मालक म्हणतात तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. मारुतीराय तिन्ही मालकांचा पुरावा आहे. माझ्या देहूतले मालक तर सरळ नमस्कार करतात. शरण शरण जे हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. कशा करता? काय भक्तीच्या त्या वाटा, मज धावाव्या सुबटा. म्हणजे असं बहाल होतंय की माझ्या तुकोबरापेक्षा काही विशिष्ट प्रकारच्या भक्तीच्या वाटा मारुतीरायला माहीत होत्या, म्हणून तुकोबराय त्यांच्या पाय पडत होते. काय मारुतीरायचा अधिकार. आळंदीतल्या मालकांनी ती सरळ सरळ सांगितलं मारुतीराय शंकर येतं. ध्वजस्तंभा वरी वानरू, ते मूर्तिमंत शंकरू. प्रत्यक्ष शंकर आहेत मारुतीराय. लोटांगण घातलं. ओवाळायचं ताट आणलं. मारुतीरायचं आक्षोण काढलं. चंद्रसेनेनं पतिव्रतेच्या यादीतली बाई. हिचं नाव जरी ह्या 5 बायकांच्या यादीत नसेल तरी पण ह्या 5 बायकांपेक्षा कमी नाही असं वेगळ्या पुराणाचं मत आहे. गिरगावकर सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. पुराण बघत जा. पुराण. गांधारीचं नाव जरी 5 पतिव्रतेच्या यादीत नसेल पण या 5 बायकांपेक्षा गांधारीला कमी म्हणायचं नाही. उलट यांच्यापेक्षा एक काकण शिल्लक होती गांधारी, असं काही पुराणांचं मत आहे. उल्लेख करेल मी पुढे पुढे वेळ भेटला तो. मारुतीरायला प्रणाम केला आणि एकच सांगितलं, पवनसुता जी मला रामप्रभूचं दर्शन करून देशील, घडून देशील दर्शन. म्हणते पण आईसाहेब एक लक्षात ठेवा, माझे मालक प्रभू रामचंद्र तुम्हाला त्यांचं दर्शन घ्यावं वाटतंय, मी तुमच्या घरी त्यांना आणतो, पण ते वाचले पाहिजे ना. ते वाचत नाहीत. कोण मारणार त्यांना? तुझेच मालक. अरे म्हणले आमचे मालक एका कारणामुळे बळकट झाले, तर मी त्यांच्याकरता अमृत आणून ठेवलंय.
काय बाई असेल तुमच्यातली सांगू माझ्या माईंनो, त्या बाईने एक संकल्प केलता, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या कपाळावरचं कुंकू कोणी पुसायचं नाही. म्हणून साधना केली आणि अमृत आपलं असं केलं आणि एका गुंफेत ठेवलं. आणि जर कधी एखाद्या वेळेस जर संकट आलं मालकावर, तर मालकाला कोणी मारित असताना त्या अमृताचं थेंब भुंग्यानी चोचीत आणायचं आणि त्या थेंबावर टाकला रक्ताच्या की त्याच्यापासून मालक तयार. टप्पर नव्हती कोणाची तिच्या नवऱ्याला मारायची, इतकी बाई अधिकारी होती. तुम्हाला एक सांगतो, राग येऊ देऊ नका. तुम्ही मालकाच्या जी बाई दिवसात एकदा पाया पडती तिनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जी नवऱ्याच्या कधीच पाया पडत नाही तिला आमच्या पाया पडून काही फायदा नाही, कवडीचा फायदा नाही. महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देती, बदाम टाकीती, पिस्ता टाकीती, हो एक दोन अंजीर भिजिती, हो चारोळी टाकीती. आणि नवऱ्यानं चहा कर म्हणल्यावर सकाळीच प्यालता म्हणली. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. नवऱ्याला नीट न बोलत, चांगलं बोलत नाहीत तुम्ही 6 जणी उभ्या राहा. टकटक दिसायलात मला, टकटक माग पाहूच नका. तुम्ही नवऱ्याला नीट बोलत नाहीत, तुम्ही 6 जणी उभ्या राहा, माग काही बघायचंच नाही, तुम्हीच उभ्या राहा 6 जणी. एवढ्या वेळेस माफ करतो, मरायची एखादी उन्हात, घाम पुसा. घाम मला त्याला मी म्हणल्याबरोबर घाम पुसा. मालकापेक्षा दुसरा देव जगात कोणताच मोठा नाही. बाईनं आपल्या मालकाला नमस्कार करायचा. तुमची इथं एखादी बाई एका नवऱ्यानं आवाज द्यायला बाई जी म्हणती अशी असेल तर तिची चप्पल मला द्या, मी मंदिर बांधतो गिरगावला तिच्या चप्पलाचं. आणि काय तुम्ही येड्यावानी करता, नवऱ्याला जी म्हणत नाही काय नाही. तर संक्रांतीच्या दिवशी उग गाड घ्यायचा चुराडा, ऊसाच्या धिलप्या काय, वाळकं काय, गाजरं काय, हरभऱ्याचे घाटे काय, गव्हाच्या वांब्या काय, कशाला आगावपणा करायचा. तुम्हाला गिरगाव करायची शपथ आहे. इथं बसलेल्या 11 बायकांनी उद्यापासून नवऱ्याला मालक म्हणायचं, नका जी म्हणू. तुमची जीभ तितकी वाकायची नाही, ती सवय नाही ना, आता रट झाली जीभ तुमची. मालक म्हणीचा, पप्याचा बाप, यमुनीचा बाप, काही काही तर इतक्या येड्यावानी. आमच्या शेजारी एक म्हातारी राहती, माय बाळू महाराज आहेत का काय, हो म्हातारं मंदिराकडे गेलंय, त्याला म्हण स्वयंपाक झाला गिळायला ई. आणि मी म्हणलो ते म्हातारं ही हिरोनी आहे का काय, मेळच कळत नाही, डोके खराब झालेत का काय. नवऱ्याला जी बाई म्हातारं म्हणती ती म्हातारीच असन ना. गावसाला काय ते तुला तळ्या गिळ्यात वा हाता आलता. याचं नाव परमार्थ आहे. बाईनं आपल्या मालकाला देव मानायचं. पंढरपुरातला मालक तुमच्या पाया पडतो, काशीतला मालक तुमच्या पाया पडतो. मी नाही सांगत, तू का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेची इतकी मोठी ताकद आहे की जगाचा मालक सुद्धा तुम्हाला भेटतो. मालकाची सेवा करायचा. इथं बसलेल्या तरुणांनी आमच्या नाही पाया पडायचं, मायबापाच्या पाया पडायचा. आई वडिलासारखा देव दुसरा जगात कुठलाच नाही. उद्या 19 तारखेला माझ्या रयतेच्या राजाचा जन्मोत्सव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजाचा फोटो असलेला बिल्ला त्याच पोरानं खिशाला लावायचा की जो मायबापाला मानतो त्याला. जो मुलगा मायबापाला मानित नाही त्या भडव्यानं छत्रपतीचा बिल्ला खिशाला लावायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्या नालायकाला मानणार नाहीत, मानित नाहीत. जो मुलगा आपल्या आईला आई म्हणून मानतोय त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करायचा. अरे रयतेचा राजा विरोधकाच्या बाईला माय म्हणत होता. छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानाच्या बाईला माय म्हणत होते. मग जिना आपल्याला 9 महिने पोटात ठेवले तिला माय म्हणायला काय लाज वाटते आपल्याला. मग आपण कसे संप्रदायात येण्याच्या लायकीचे. अरे काळ्या रात्री चमकत होतो जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहून आई म्हणाला राजा तो शिलवान,
आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अरे तिला पाहून आई म्हणाला, हा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराच्या सुनाला, विरोधकाच्या सुनाला, मुस्लिमाच्या सुनाला, जिच्या अंगाचा प्रकाश गव्हाळ रंगाचा पडत होता, अमावस्याच्या दिवशी प्रकाश पडायचा, अशा मुस्लिमाच्या सुनाला आई म्हणत होते राजे. मग त्या राजांना जो मुलगा आपल्या आईला आदर करतो, आईचा आदर करतो, आपल्या बाबांचा आदर करतो, तोच मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांना आवडतो. बाकीचे भडवे आवडत नाहीत. विठाला विठाला बाजीरावजी राग येऊ देऊ नका. ज्या मृदंगाचार्याचे आई वडील जिवंत आहेत, तो मृदंगाचार्य जर मायबापाला मानित असेल तर त्यालाच मृदंग वाजवायला बोलवायचं. जो गायक आपल्या आई वडिलाला सांभाळतो त्याच गायकाला बोलवायचं. माझे वडील 90ला गेलेत, माझी आई आहे, तुम्हाला कळालंय. बाळू महाराज आईला सांभाळीत नाहीत आणि तरी तुम्ही त्याला बोलून जर पाकिट देत असताल तर त्याचं पाप तुमच्या बोकांडीवर पडणार. कारण जो कीर्तनकार असेल, जो भागवतकार असेल, जो रामायणकार असेल, जो प्रवचनकार असेल, जो मृदंगाचार्य असेल, जो गायक असेल, भजने असेल, तो आई वडिलाला जर मानित नसेल तर त्याला तुम्ही मानित असाल तर तुमच्या घराला कुपाटी लागणार. मला आणा नका आणू, मला असा पाईप आहे पंढरपुरातल्या मालकाने दिलेला पैशाचा. मी काय कोणाच्या अंडरविलीन बनिली धुहाला रिकामा नाही. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव, काय ताकद नाही. नसल पटल तर नका आणू, जे ते बोलणार. विठाला दैवत नाही मायबापासारखं. चला इकडे येतो चंद्रशेखर. आई साहेब, माझे मालक वाचले तर तुमच्या घरी आणील. पलंगावर बसतील माझ्या? हो येतील. सांगितलं अमक्या अमक्या ठिकाणी अमृत हे भुंगे आणतात. गेले मारुतीराय, भुंगे मारले. रात्री सांगितलं मी कीर्तनात हा प्रसंग. अभंग दुसरा होता. 4 भुंगे शिल्लक राहिले. भुंग्याच्या जाती 14 आता. तुम्हाला एक भुंगे माहित असतील, ते गोळे करणार आहेत ना, माहिती? गोळे करणार भुंगे. तुम्हाला ते भुंगे माहित आहेत का? लाकडं कोरणार. सुतारानं वरून रंगरंगोटी केली, 2-3 महिन्याला बुक्की आणली की कवाडातून पीठच बाहेर. वरून जशाल तसं कवाड, आतून चट खाऊन टाकलं. लाकडं कोरणारे भुंगे. एक विशिष्ट प्रकारची भुंग्याची जात आहे, ती फक्त फुलावरचा मकरंद खाती. ती मानस सरोवरात भुंगे येतो. अशी भुंगे विशिष्ट प्रत्येक प्राण्यात जाती. कुत्र्यात 6 जाती सांगितल्या. एरवीकडे आता संक्रमण केलेली कुत्री खूप येतात, ते नाही, पण पुराणामध्ये 6च. आपल्याकडे हे रस्त्यान फिरते ते ग्रामसुकर, आणि ज्याच्या नाकामध्ये अत्यंत फार मोठी पावर शक्ती दिली निसर्गानं, त्याला सारमे नावाची कुत्र्याची जात म्हणतात. मी शिक्षण 7वीत शिकलो, पण मला हेच कायचा नाद लागला. वाचितून मी काय एका चपक्यात कलेक्टर झालो असतो ना. आता काय कमी आहे मला? आता काय कमी? आता कुठं अडचण आहे? यायची तरी बदली ढवळ्या कपड्यावाले करते. मा बॉस पंढरपुरात आहे, आपली कोण बदली करू शकतो? विडाला चौदा जाती भुंग्याच्या, त्याच्यापैकी ही मकरंद सेवन करणारी भुंग्याची जात. एक कविता होती बघा. कोणी एक विचित्र पुतळा जेवावयासी बैसला, जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला. विशिष्ट प्रकारची कमळ आहेत. ही सर्व कमळ सूर्योदय झाला की उमलतात आणि सूर्यास्त झाला की कमळ मिटून जातात. एकच कमळ आहे, ते रात्री उमलते आणि खाली तोंड करून उमलते, त्याचं नाव आहे ब्रह्मकमळ. बाकी सगळी कमळ वरी तोंड करून उमलतात. सूर्याचा प्रकाश पडला की उमलतात आणि मावळला सूर्य की बंद होतात. लाकूड कोरणारा भुंगा त्या फुलावर इतकं प्रेम करतो
त्या फुलाच्या पाकळ्या करंडीत नाही, मधी गुदमरून मरतो. पात्रे चिनी भक्षिला, पात्रानं खाऊन टाकला. 14 पैकी हा एक भुंगा आहे. एक विशिष्ट प्रकारची भुंग्याची जात मारुतीरायानं संपवायचा प्रयत्न केला. 4 भुंगे एकत्रित आले, मारुतीरायाला प्रणाम केला. आम्हाला वाचवा, आमचा वंश टिकवा. जा चंद्रसेनेचा पलंग टोकरा म्हणले. आतून चटपाय खाल्ले. 52 चंदनाचा पलंग होता, टरकल करून टाकले त्याची टरकल. आणि त्या चंद्रसेनेला मारुतीरायानं सांगितलं, आईसाहेब माझे मालक तुमच्या पलंगावर येतील, पण तिथं जर विघ्न आलं तर वापस जातील. आगा चक्षु या चक्षुपाती, तितका वेळ सुद्धा त्यांना नाही, ते निघून जातील. पण तिच्या लक्षात होतं मी पतिव्रत आहे, आपल्या पलंगाला कोण तडा देणार आहे. तिकडं खरोखर तो रावण मृत्यू पावला. प्रभू रामचंद्राने जयाची आबूक ठोकली. मारुतीरायाला सांगितलं चला घरी चला. मारुतीरायाने सांगितलं जाता येत नाही, चंद्रसेनेच्या घरी जावं लागतंय. अरे मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, एक पत्नी व्रत आहे, सगळी पितर मला शाप देतील. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारे पुत्र झाला. मुलानं वाईटपणा केला की वरचे पितर त्याला शाप देते, घर बुडातून जळत आहे. हा पितरांचा शाप नाही घेतला पाहिजे, पूर्वज शाप देतील मला. मारुतीरायाने सांगितलं तिच्या पलंगावर जाण्याच्या बदल्यातच तिचा नवरा मृत्यू पावलाय. अमृताची साठवण करणारी पृथ्वीवर जितके देश आहेत, या सर्व देशामध्ये एकच बाई होती, फक्त चंद्रसेना. दुसरी तुम्हाला कुठं सापडणार नाही. आणि एखाद्याला माहित असेल तर त्याला गुरु करतो मी, त्याचे बुटासगट पाय धरतो मी. 250 ग्रंथ वाचले आतापर्यंत, मला फक्त एकच बाई सापडली, ती फक्त चंद्रसेना. जावं लागतंय तिथं. विटेवरच्या मालकानं सांगितलं त्रेतायुगात राम अवतारात मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. सीतेच्या व्यतिरिक्त प्रत्येक स्त्री मला माई समाने, बहिणी समाने. मारुतीरायाने सांगितलं 5 मिनिटाकरता जाण पलंगाल पाय मारा. कसा मोडन वेगात सांगतो, पुढे सरकतो पटकन. गेले प्रभू रामचंद्र, अंगठा लावल्याबरोबर पलंग मोडला. अंगठा लावल्याबरोबर भुंग्याने टोकारला ना तो. निघाले प्रभू. बाईनं काय सांगितलं, थांबा म्हणले प्रभू, पण बाईकडे पाठ केली आणि तिकडं तोंड केलं. परस्त्रीला पाहायची ताकद नव्हती. 7व्या अवतारात तितकं व्रत होतं, बंधन होतं, नियम होता, नियम होता. वारकरी संप्रदाय अशा चौकटीतला संप्रदाय. आपली स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणायचं, हे वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. मग त्याला पक्वादाचे कमी बोल पाठ असतील, अभंगाचे स्वर राग रागिनी कमी पाठ असेल, मला कमी श्लोक पाठ असतील, कमी ओया पाठ असतील, अभंग कमी पाठ असली तरी चालेल. पण बेट्या, स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला मायन बहीण म्हण, तुला दगडा वापटिल्यान मरण नाही. हे संप्रदायाचं ब्रीद आहे आपल्या. ही आचारसंहिता आहे संप्रदायाची. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला आपण जर विटेवरची मालकीन समजिलं तर आपले बँकेतले पैसे जळत आहेत का, आपला बंगला जळतो का? नाही. मोठी आचारसंहिता आहे, फार मोठं नाव आहे. आपला संप्रदाय वागण्याला किंमत देतो, बोलण्याला नाही, देखाव्याला नाही. वागण्याला किंमत आहे आपल्या संप्रदायात. कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. योग असा आला, मारुतीरायाची शेपटी धरली त्या बाईने. ती बाई का तुमच्या आमच्या कोठ्यातलं शेण चोरणारी बाई होती? हा, का शेजारणीच्या फुलाचे फुलं तोडायचे ना आधी महादेवाला व्हायचे, आणि मै झाली पूजा तर महादेवाला फुलं नाही वाहिलेस, दगड आणलेस. कारण चोरलीन फुलं द्वारकात वा. आमच्या इथली म्हणालो इथली नाही बाबा, मला काय घेणं इथली. हो, तिनं पाणी घातलं, हिनं 4 लाख फुलं तोडली. अशी असेल का ती बाई? अमृताचा साठा केलेली, ते बी आपल्या पतीसाठी. मारुतीरायाची शेपटी धरली. का रे म्हणले, भुंगे कोणी मारले? बोलच नत मारुतीराय, पण तिला पुरावा सापडला. आगा पिंच पिच्छा नाम पुच्छ अग्रभागेशी जायते. पिच्छ म्हणजे पंख,
शेपटीनं भुंगे मारल्यामुळं एका भुंग्याचं पंख शेपटीच्या पुच्छ म्हणजे शेपटी, अग्रभाग म्हणजे टोक, शेपटीच्या त्या टोकामध्ये भुंग्याचं पंख सापडलं. पुरावा सापडला तिथं. मारले की नाही? हो म्हणले. मग लक्षात ठेव, जेवढी भुंगे वाचिलेस तेवढे पलंगात पाठिले. तुझ्यासारख्या संन्याशानं हे आगावपणा काऊन करायचा? मागणं पुढं फुफुटा उड. ती बाई साधी नव्हती होती बाई. अहो, अमृताचा संचय करणारी बाई साधी असेल का ती? चंद्र सूर्य येतोपर्यंत कपाळावरचं कुंकू पुसू देता येत नव्हतं. हिम्मत नव्हती यमाची तिचं कुंकू पुसायची. पण प्रभू रामचंद्र पलंगावर यावं, त्यांचं मी दर्शन घ्यावं, याच्याकरता अमृताचा कुंभ मारुतीला सांगितला मारुतीरायाला. आणि मारुतीरायाने भुंगे मारले आणि बाकीचे पलंगात घातले. काय बाईची पावर होती! इंग्रजी शब्द आहे पावर. काय त्या बाईची ताकद आहे, काय त्या बाईचा अधिकार आहे, काय त्या बाईचं नाविन्य आहे, काय त्या बाईची पतिव्रतापणावर पकड आहे. तिनं सांगितलं, हनुमंता, ज्या शेपटीनं भुंगे मारलेस आणि काही भुंगे इथं पाठिलेस, ही शेपूट तुझी प्रभावशाली आहे, पण एका ठिकाणी तुटन. रामेश्वरला शेपूटत नाही. कोणाचा शाप? एका पतिव्रतेचा. कोणाला? चिरंजीव संन्याशाला. 19 संन्याशापैकी एक. चला पुढचा पुरावा ऐका. बाई किती अधिकारी. आता सीताबाई गेल्या हे तुम्हाला मान्य करावं लागेल. बाईनं दुसरा शाप पंढरपुरातल्या मालकाला दिला. ज्या अंगठ्यानं माझा पलंग मोडलास, ज्या अंगठ्यानं मला पलंग मोडलास, पंढरपुरातल्या मालकानं नंतर तिला एक वरदान दिलं. पाठीमागं बघितलंच नाही, पाहिलं तिकडं बाई पाठीमागं. कारण व्रत होतं त्रेतायुगात, एक पत्नी व्रत, मर्यादा पुरुषोत्तम व्रत होतं. सांगितलं, ज्या पायाच्या अंगठ्यानं तू माझा पलंग मोडलास, त्याच अंगठ्याला पुढच्या अवतारात बाण लागन आणि तू संपशील. भिल्लेविन धिले शारंगधर. कोणाला शाप? पंढरपुरातल्या मालकाला. कोण पंढरपुरातला मालक? तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय. ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात बाजीराव. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली हांता मग कोठे. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. किंवा चतुरातो शिरोमणी आणि गुणलावण्याची एवढी मोठी ताकद. किंवा देवचतुर देवचतुर जाणून अंतर्वर्त तसे. त्याच्यासारखा विवेक संपन्न, त्याच्यासारखा सगळ्या गोष्टीमध्ये बहादर जगात कोणीच नाही. आणि त्या देवाला शाप द्याला, ज्या अंगठ्यानं माझा पलंग मोडलास, माझ्या अंतःकरणातली इच्छा मातीत घातलीस, त्याच अंगठ्याला तुला बाण लागन. आणि जरा नावाच्या पारद्यानं त्याच अंगठ्याला बाण मारला. आणि मग डोळ्यातून पाणी आलं. बाईला सांगितलं, बाई, पुढच्या अवतारात तुझ्यासोबत लग्न करीन. हा झाला नंतरचा प्रश्न. पण बाईचा शाप लागला. कोणाला? पंढरपुरातल्या मालकाला. जिच्या शापामुळं जरा नावाचा पारदी त्याच अंगठ्याला बाण मारतो आणि द्वापार युगात कृष्ण परमात्म्याला संपवतो. ज्या बाईच्या शापामुळं हनुमंतरायाची शेपटी रामेश्वरात तुटती, सामान्य बाई असेल जी, मारुतीरायाची शेपटी तिनं म्हणल्यावर तुटावी. द्वापार युगातल्या कृष्ण परमात्म्याला तिच्या म्हणण्यानुसार मृत्यू यावा. किती अधिकार असेल त्या बाईचा? त्या बाईचं नाव आहे चंद्रसेना. पण तिच्या सुद्धा आयुष्याची माळ एके दिवशी तुटली. म्हणून पहिल्या तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा दोरा. क्या बात आहे! आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा दोरा.
सावली तू बरा अलीकडं ऊन जास्त लागतंय थोडंसं अलीकडे. अहो तुम्ही बाकीचे इथे या ना दोघं जण, त्यांना जागा द्या विनय करायला तिथे. तुम्ही अलीकडे या. इथं काय बॉम्ब पडतो का माझ्याजवळ? सुग्री भाऊ अलीकडे या. विडाला किती मोठी असेल चंद्रशेन माझ्या माईंनी, नाही थांबता आलं तिला. काय आपली कथा आहे तिच्या पुढे. एक पुरावा मांडतो पूर्ण वेळा. दुर्योधन हे महाभारतातलं एक सर्वांच्या परिचित पात्र आहे. दुर्योधन नाव घेतलं की लक्षात आलं, विडाला विडाला दुर्योधन हा महाभारतातला या भारतीय संस्कृतीतल्या राजाचा ज्येष्ठ पुत्र. मी तर त्याला खरं चांगलं म्हणत नाही, पण आज नाही जास्त काही म्हणणार त्याला. फार चुकीची कामं केली दुर्योधनानं. त्याची आई अधिकारी होती. आता रात्रीचं कीर्तन झाल्यावर एक जणांनी प्रश्न केला, तुम्ही गांधारीला पतिव्रता म्हणतात, त्याचा पुरावा आहे का? यांना मी पैसे नसल्यावर बाजारात जातच नाही. रणजित भाई तुला माहित नसेल, तुझा जन्म दिवाळीतला आहे. ज्याचा जन्म शिमग्यात झाला त्याला बाजार माहित. तुला काय ते पप्पाना आयतच चालेल, त्याच्यामुळे तुला काही इतका ताण नाही. पहिले माणसं गुळाच्या साथीला जात होते. काय किलो गुळे आधी छटाकभर खात होते. गुळाचा 5-6 जागेवरचा खाल्ला की पाव किलो तर झाला. पण गुळावाल्याला पक्क माहित होते घेत नाही, हे खडा खासाठी चाले. आणि काही काही ते गुळी विकणाऱ्याला पक्क माहिती, यानं 2 छटाक खाऊ द्या पण घेतय. तसं बाजारात गेल्यावर फजिती होत असती, बिना पैशाचं गेल्यावर पिशवी रिकामी येत असती. मी वाचिल्याशिवाय सांगत नाही. मी मगाशी बोलून गेलो, ह्या 5 पतिव्रतेपेक्षा एक अनन्य साधारण महत्व अजून काही स्त्रियांना आहे. सावित्री सामान्य स्त्री होती. सामान्य स्त्री होती सावित्री. काय दाखिलं सावित्रीनं दक्षिणेच्या राजाला? फक्त हातातल्या बांगड्या, पण ती घालीत होती बांगड्या. हा महत्वाचा मुद्दा आहे. ती बांगड्या तुम्ही खेड्यातल्या चांगल्या मावल्या आहेत. हे आपल्या खेड्यातल्या शहरात गेल्यावर जास्त शिळ्या कडीला उतू आल्या आणि फसफस उतू आल्या. हो, बांगड्याच घालीनच. एकच बांगडी इकून घड्याळ. नवऱ्याला टाइम दाखवायचा आणि त्या गोठान बुकी हाणायची. इतक्या उशिरा काऊन आला? घालीनच बांगड्या. बांगड्या हे भारतीय संस्कृतीतल्या, हिंदू संस्कृतीतलं सौभाग्यवती असो की वैधव्यातली स्त्री असो, तिच्या हातातलं एक भूषणातलं अनन्य साधारण महत्व आहे. फार मोठं टोक आहे त्याचं. माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एकादश स्कंधावर भावदर्शन केलं. दत्तात्रयाचे 24 गुरु, त्याच्यापैकी बांगड्याचा संदर्भ सुद्धा आलाय. येती संगष्टने द्वंद्वाम भयंती घर्षो भयतिता येत प्रकोपती जायते. नाना प्रकारचं त्याचं सिद्धांत आहे. बांगड्या असाव्या. हातात बांगड्या असल्यामुळं द्रौपदीचं कुंकू वाचलं. नाही तर मथाऱ्यान पण केलता, उद्या दुपारी निष्पांडवी पृथ्वी करील. घातल्या पाहिजे बांगड्या. आमचा एक मित्र मुंबईला राहतो, आम्ही सोबत शिकलो. ते MA झालं आणि मी 7वी शिकलो. 72,000 पगार आहे त्याला. 71,000ची महिन्याला पेत आहे. ते 1,000 रुपये खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून पेता येत नाही. ते ठेवावं लागतात खात्यावर, बँकेचे दंडक असतात. येरी म्हणायलो, इतका येडगळ मित्र मी कसा करीन? ते म्हणला, अरे बाळू, तुझं मी कीर्तनात बांगड्याच्या बाबतीत फार महत्व ऐकतो, पण आमची ही बांगड्याच घालत नाही. म्हणलं, मग तिच्यावरच्या मला घाल. तू ऐकत नसन तर मग आम्हाला काऊन आणतो? तिला समजून सांग ना, हे कीर्तन ऐकेव तिला, ती ऐकन घालीन. काही काही बघ बांगड्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी पंढरपुरातल्या मालकाला घेऊन बाहेरून शिबिराच्या बाहेरून पाय पडली रावटीच्या, तातून आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. चारवाकानं प्रश्न केला, माणूस म्हणून काऊन आशीर्वाद दिला नाही, बाई म्हणून का दिला? तर बांगड्या हातावरी करताना वाजत असतात म्हणून लक्षात आलं एक पतिव्रता स्त्री आपल्या दर्शनाकरता आली. नवरे मारणाऱ्या महाराजानं आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. ती म्हणली या जन्मातला का पुढच्या? तर आतून म्हाताऱ्यानं आवाज दिलाय, सोबत कोण आलंय? तर तिच्या अंतःकरणातून बाण फुटला आणि आवाज दिला, जोडा सांभाळणारा आलाय. जोडा सांभाळणारा सांभाळायला कृष्ण होता. बांगड्याची ताकद राजे, बांगड्याची. घालत जा बांगड्या. तुम्हाला एक माहिती आहे, आपल्या भारतीय संस्कृतीत एखाद्या गरिबाच्या बाईला जर बांगड्या भरायला पैसे नसतील तर लग्नात बांगड्या भरायची पद्धत होती, आजही. पण आता काय करायल्यात माहिती आहे का, ह्या बोटात अडकून न्यायल्यात. कुखाचं बोट, चहाचा घोट आणि चलवय घरला, त्या अशा बोटात अडकून न्यायल्यात. ते बोट असं वाकायला पाहिजे की पुन्हा सरळच होऊन घालणं 5 मिनिटं. काही इचूट असायलीत का त्या बांगड्या घातल्या? पद्धत होती आपल्याकडे, पद्धत होती. लय संस्कृती गोड होती आपली. ज्याच्याकडे पैशाचा जास्त कहर झाला का त्यानं संस्कृत्या तुडिल्या. हो, पण लक्षात घ्या, ज्यानं संस्कृती मातीत घातली त्याच्या पोरायनं त्याच्या बापायचे अंगुठे झोपीत घेतले. झोपीत. काळ कोणाच्या बापाची जहागिरी नाही, बरोबर काळ दर 35 वर्षाला बदलत असतो. ते शिंदे तात्यानं आम्ही बसलो होतो, ते म्हणले शेतीच्या बाबतीत कसं, मी शेती चांगली करतो, चांगली करतो. असं कीर्तनात बग बग बोलण्यापुरती नाही. कधी योग आला तर या बघायला. सहज लग्न कार्याला तिकडे आले तर डिझेल जाळून येऊ नका, सहज आले तर. मला तसा नाद नाही, फुकट कळण शेंडी वळवळ. सहज कधी आले तर बघायला. मी त्यांना सांगितलं शिंदे तात्याला, 4 ते 4.5 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो भारतातला राजा असेल, माझ्या महाराष्ट्रातला तो राजा असेल, राजा असेल. जराशी कळ सहन करा, जराशी दम काढा, शेतीचा काळ येणार आहे. किती कोटी रुपये असल्यावर बनलं खाईन. सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी कोणालाच खाता येणार नाहीत. गहू ज्वारीच्याच भाकरी खावं लागतात. जगात मशीनच नाही राजो गहू ज्वारी तयार करायची, ती फक्त काळी माय. कालच्या गेलेल्या नवरात्रामध्ये आमच्या पाहुण्याकडे गेलो मी औरंगाबादला एकदा, तर त्यांच्याकडे घट मांडलेला होता नवरात्रीतला. तर मी जगदंबेला नमस्कार केला आणि त्या आमच्या पाहुणीला विचारलं, ताई काळी भोर माती कुठून आणली? आमच्या ड्रायव्हरनं 70 रुपये किलोनं आणली. नवरात्रातला घट मांडायला शहरात 70 रुपये किलोनं काळी माती विकली, 70 रुपये किलोनं. जरा अशी दम धरा. ह्या जीनच्या पॅन्टीवाल्याला जरा शाकली असू द्या. आपल्या बाप दाद्यानं 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले. तुम्हाला कळत असतील बाबा, ते मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, आंबाडीच्या भाज्याचे पिळे खाल्ले, फांदाच्या भाजीचे फळं खाल्ले, सुकडी खाल्ली, सुकडी. सुकडी नाही कळत रणजित, तू दिवाळीतला आहेस. सुकडी खाल्ली. याच्या पलीकडे सांगू, माझं फार वय नाही, माझा 83चा जन्म आहे, पण माझ्या डोळ्याने मी कुटुंब पाहिले. संध्याकाळचे जेवण झाल्यावर झोपताना चिमण्या हिजून माणसं झोपली, दिवे विझून झोपली. का? या दिव्यातलं तेल उद्याच्या रात्री पुरावा, ह्या दिव्यातलं तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा. इतकी हितानं वागली आपली बापदादे, इतके हितानं वागली आपली आजोबा पंजोबा. ज्यांच्या पॅन्टीवाल्याने बायकोच्या फॅरंदवलीसाठी केळीचं ढेलं इका, लाज वाटायला पाहिजे त्याला, लाज वाटायला पाहिजे. 72च्या दुष्काळात 4 जावा जर एकत्रित असतील तर एकच लुगडं चांगलं होतं. जी जाऊ गावाला जाईल तिनं चांगलं लुगडं नेसायचं, बाकी तिघी ज्या घरी राहत्यात त्यानं शिवलेली लुगडे नेसायची. इतक्या परिस्थित्या बिकट काढल्यात. म्हणून आपल्याला जमिनी ठेवल्यात, म्हणून आपल्याला जमिनी आता, म्हणून आपल्याला जमिनी सांभाळा. जमिनी
या काळ्या माईसारखी आपल्याला तारणारी जगात दुसरी कुठलीच माय नाही, कुठलीच माय नाही. फक्त जरासं सहन करा, सहन करा. जात जा शेतात. कोणाला जावं वाटायला शेतात? बापानं माईनं काम करायचं आणि पोरानं 3,500चा ड्रेस घालायचा आणि फाट्यावर जाऊन गुटखा खायचा. भडव्या, तुझ्या डोसक्यात असा असा दगड पडल, हे बापदादे शाप देतील तुला, शाप. मायन बाप रानात काम करतील, तू बस स्टँडला जाऊन गुटके खातू. लाज वाटायला पाहिजे, लाज. मोबाईलनं कहर केलाय. ज्याची माय 3 रंगाचं लुगडं नेसती, ज्याची माय 3 लगडाचं लुगडं नेसती 3 रंगाचं, तुतीचे झाडं खुरपिती, सोयाबीन खुरपिती, कापूस खुरपिती, ऊस खुरपिती. त्या बाईला दिवसभर येणी फरी नाही, तिचा पदर कोणीकडे पांगलाय. बाप दुसऱ्याच्या शेतात काम करतो, त्याच्या पोरानं 40,000चा ॲपल कंपनीचा मोबाईल वापरायला, त्याला एका कवडीची तरी अक्कल आहे का त्या भडव्याला? लाज वाटायला पाहिजे, लाज. संपत्ती ही फार नाविन्यपूर्ण. माझी ताकद नाही तुम्हाला सांगण्याची, पण तुम्ही उभं केले म्हणून सांगतोय. हो, मी महाराष्ट्रातली एवढी गावं पाहिली, गोळ्या संपल्या म्हणून फिरलो नाही, गांजा उडून फिरत नाही. मी रावणाला ओव्हरटेक केलेली माणसं पाहिलीत. 527 एकर जमीन एका व्यक्तीची मी डोळ्यानं पाहिली. मी 6वीला असताना त्या गावात लग्नाला गेलतो. त्या व्यक्तीला 527 एकर जमीन होती. तो माणूस मरताना त्याला ईदभर जागा नव्हती. ओढून टाकलेल्या बिडीच्या दुंडकाला आमच्याकडे दहल्या म्हणते. रणजित, ते ओढून टाकलेल्या बिडीचे दुंडके उडीत होता शेवटच्या टप्प्यात. 527 एकर जमीन, त्याच्या जमिनीमध्ये पसाभर खरपण सापडत नव्हतं. माझ्या डोळ्यानं माणूस पाहिला, डोळ्यानं. एका घरच्या बायका शेतात हुरडा खायला डमणीत जात होत्या. शेतात त्या इतक्या वजनात बसत होत्या. परिस्थिती तशी होती, आंब्याच्या झाडाखाली घोंगड्या टाकायचे, आंब्याच्या बुडाला खोऱ्याचे दांडे रवायचे, त्या दांड्याला तक्क्या बांधायचा, तक्क्याला टेकन देऊन त्या घरातल्या 4 बायका हुरडा खात होत्या. त्याच्यातल्या एका बाईला दात नसल्यामुळं गडी हुरडा कुटून देत होता. आज त्या घरातल्या सुना मेसचे डबे करतात, मेसचे डबे करतात, डबे. संपत्ती खचखशीचं पोतय राजे हो. आपण रक्ताचा घाम करतो, रक्ताचा घाम करतो, काळ्या मातीत टाकतो, काळ्या मातीतले आपण पैसे काढतो, मोती काढतो, त्याच्यावर जगणारी माणसं आहेत आपण. आपण पैशाला झोप दिली पाहिजे, पैशाला विश्रांती दिली पाहिजे. देव आणि संत याच्यानंतर तिसरी शक्ती जगात काय असेल तर अर्थ नावाची शक्ती आहे. ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याच्या जवळचे पाहुणे त्याला लग्नाच्या पत्रिका देत नाहीत, मुळवाट्यात चुलीत गेल्या. ज्याच्याकडे पैसे नाहीत, गरिबी वाढली, त्याच्या रक्ताच्या नात्यातली माणसं त्याला लग्नाच्या पत्रिका देत नाहीत. त्याच्याकडे पैसे आल्याच्या नंतर त्याच्या रक्ताच्या नात्यातली माणसं त्याला मुळवाट्या देतात. धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून पैशावर प्रेम करा, तरुणांनी कामं करा, आपल्या बापदाद्याला मदत करा, आईवडिलाला मदत करा. शाळेत जात असतील तर रविवारी व्यायामाला जाण्यापेक्षा रानात येढ्याला जाय, बघून ये कुठं ऊस लावलाय, कुठं कापूस आहे, बघून घे, बघून घे, बघून घे. कसे आईबाप काम करतात तर तुला ट्युशनला पैसे देतात हे लक्षात घे. ठेवलं पाहिजे लक्षात. पैशाला किंमत आहे राजो. तुम्हाला जर पैशाची किंमत पाहायची असेल तर माझ्याकडे मोबाईल भारीचा नाही, तुमच्याकडे भारीचे मोबाईल येतं. तुम्ही त्या मोबाईलवर श्रीमंत माणसाचा अंत्यविधी टाका, पैशावाल्या माणसाचा अंत्यविधी टाका. श्रीमंत माणसं मेल्यावर श्रीमंताच्या मातीला गेलेली श्रीमंत माणसं मसनवाट्यात पण सोप्यावर बसतात. श्रीमंत माणसं मसनवाट्यात पण भोईला बसले नाही. बघा श्रीमंताच्या मातीचा अंत्यविधी टाका तुम्ही, त्याचा टाका अंत्यविधी. मोठाल्या माणसांच्या अंत्यविधीला मोठाली माणसं मसनवाट्यात पण खुर्चीवर बसतात. पैशाला किंमत आहे, त्याला भजून खाल्लं पाहिजे. चला, काय सांगत होतो? दुर्योधन. या दुर्योधनाची आई फार सात्विक होती. काही पुराणानं गांधारीला नाव ठेवलं कारण तिने पट्टिका बांधली डोळ्याला, पट्टिका बांधली डोळ्याला. कारण नवऱ्याला दिसत नव्हतं म्हणून जग पाहायचं नाही. सामान्य त्याग नाही हो, सामान्य त्याग आहे. नवऱ्याला जग दिसत नाही म्हणून आपण जग पाहायचं नाही, सामान्य त्याग आहे का? उग नाव येत असतं का पुराणात? या लोकांचा त्यागाचा पिंड आहे. योग असा आला. पण काही पुराणानं गांधारीला उचललं. किती पवित्र गांधारी. कौरव मृत्यू पावल्याच्या नंतर धृतराष्ट्र आणि गांधारी वनात गेले.
वनात गेले. 1 वाजला का बाजीराव? वाजला. पण सुरू करायला 20 मिनिटं झालते ना. माप इमानदारीनं देत जाव, पाप लागत नसते. काय होतं, निदान पैसे घेणार आहे ना तरी जो फुकट पद वाजितो, जो फुकट गायन करतो, जो फुकट कीर्तन करतो, त्यानं घडी बघावा, आहे का नाही? आपल्याला लोक पैसे देतात. अहो लेकराला 10 रुपये दिल्यावर डबल मागितल्यावर बाप तोंडात आणतो. लेकराला आपल्याला किती आदराने देतात, रांगोळ्या टाकतात, जेव घालतात. 10-5 मिनटं जर आपण शिल्लक बोललं तर काय मीटर जळतं का आपलं? घड्याळ पाहत जाऊ नये. हो, पाहत जाऊ नये घड्याळ. हो, अहो इळभर फवारा घेतल्यावर 400 भेटत येत, तर त्याला उजाडलेलं कळत नाही. बायको झेंडू बाम लावू लावू त्याची पाठ चोळी, ती झोपान पाप्याच बाप. इळभर फवारा घेणं साधं आहे का? घेऊन पाहन 4 टाक्या कसं होतंय. आपल्याला लय जीव लावते. आपण जरा 10-5 मिनिटं ज्ञानोबा तुकोबरायचं भजन करायचं, काय होतंय त्याला? हा, पैसे देऊन करायला लावायले तर आपल्याला घड्याळ नाही पाहायचे. बरेच लोक चालू कीर्तनात व्हॉट्सअप खेळायलेत भजनी. अरे तुम्हाला कोण्या नरकात टाकावं पंढरपुरातल्या मालकाला कळणार नाही. हे पुढं बसलेल्या लोकांच्या गोळ्या नाही संपल्या. सुग्रीव महाराज यायच्यामुळं आपण येतं. ह्या बा दुकानात 5 कोटीचा माल आहे, गिऱ्हाईकच नाही. काय वस्तू चाटायच्या का? आमचं गिऱ्हाईक आमचा देव तुम्ही आहेत. तुमच्यामुळं आम्हाला किंमत आहे, तुमच्यामुळं आम्हाला किंमत आहे. चालू कीर्तनात व्हॉट्सअप नाही खेळायचं. तू काय लय मुख्यमंत्र्याचा आज आहेस का सोमळ्या? हा, तू चालू कीर्तनात मोबाईल खेळायला, तुही बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला जाती, याची अक्कल ठेवून जर शिक. हा, तरी कीर्तनात मोबाईल खेळ, तू उलथा होशील एखादीशी. विठाला विठाला अर्जुनानं, भीमानं, नकुलानं, सहदेवानं, विदुर काकानं समजून सांगितलं, पण गांधारी आणि धृतराष्ट्र हस्तिनापुरात राहिले नाही, वनात गेले. सांगतो 10-12 मिनिटात पुरावा. अशा वनात गेले तिथं वाघ आणि सिंह, अस्वल, लांडगे, तडस राहत होते, बिबटे राहत होते. ताकद कोणाची होती माहिती आहे? गांधारीची. किती अधिकारी तुमच्यातली बाई? एवढा पुरावा आहे का? आणि मग पूर्ण येरा. मलाही पळायचं, पुन्हा संध्याकाळी लांब जायचं. वाघ सिंह वनातून चलत असताना वाळलेल्या पानं त्याच्या पायाखाली चुरचुर वाजत होते, काड्या मोडत होत्या. बाजीरावजी, धृतराष्ट्र गांधारीच्या मांडीवर हात टेकीत होता, जवळ बसलेली असायची. गांधारीच्या मांडीवर हात टेकला की वाघ पाहून लांब जात होता. पतिव्रतेची ताकद होती. हिंस्र पशु एकही जवळ येत नव्हता. त्याला डोळे नव्हते, हिला होते पण डोळे बांधलेले. पण एकाही वाघाची, सिंहाची, लांडग्याची, कोल्ह्याची, सर्पाची, इंचवाची ताकद पतिव्रतेच्या बळावर तिच्या मालकाला त्रास द्यायची नव्हती. काय टोक असेल? एक मुद्दा ऐका राजेव. एके दिवशी विदुर काका वनात आले. गांधारी किती अधिकारी होती पहा. विदुर काका त्या वनात आल्याच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस होते. झाडाच्या सावलीला धृतराष्ट्र आणि गांधारी बसलेली होती. विदुर काकाच्या पायाखाली पाला चुरचुर वाजत होता, काड्या कुडकुड वाजत होत्या आणि विदुर काका जवळ येत होते. तरी पण धृतराष्ट्र गांधारीच्या मांडीवर हात टेकत नव्हते. गांधारीच्या लक्षात आलं, वाघ सिंह आपल्या मालकाला खाईन, आज यांना भीती का वाटत नसावी, म्हणून गांधारीनं स्वतःचा हात धृतराष्ट्राच्या मांडीवर ठेवला. तिला माहित होतं आपल्या तपश्चर्याच्या बळावर कुठलाही प्राणी आपल्या मालकाला खाणार नाही. ही तिची हिंमत होती, ही तिच्यातली शक्ती होती, हा तिचा अधिकार होता. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान. जिच्या पोटी जन्माला येणारे फार मोठे रत्न आहेत, शिव आहेत, मोठी मोठी.
गांधारीने स्वतः धृतराष्ट्राच्या मांडीवर हात टेकला आणि धृतराष्ट्राने गांधारीच्या मांडीवरचा आपल्या स्वतःच्या मांडीवरचा गांधारीचा हात उचलला आणि बाजूला लोटला. प्राणनाथा, काय ग, तुम्हाला वाघाशिवाची भीती वाटणं का काय? आता धृतराष्ट्रानं सांगितलं, प्रिये, या जंगलातल्या वाघा, शिवाला, बिबट्याला, लांडग्याला, सर्पाला, इंचूला माहीत झालंय इथे एक पतिव्रता आलेली आहे, तिच्या मालकाला त्रास आता द्यायचा नाही. त्यांनी ठरवलंय. मग जवळ कोण आले? कोणाच्या पावलाचा आवाज येतोय? धृतराष्ट्राच्या फुटक्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि तोंडातून आवाज निघला, प्रिये, अशा जंगलामध्ये आता देव सुद्धा आपल्याकडे पाहणार नाही. माझा पाठीराखा, माझा भाऊ आहे, माझा विदुर काका आहे, ते माझ्या सुखदुःखाची चर्चा करण्यासाठी आला असावा. आवाज दिला, ही विदुरा, ही याचं नाव भाऊ आहे, याचं नाव भाऊ आहे. ही ज्या वेळेला विदुराचा आणि धृतराष्ट्राचा संवाद रावणाने यमधर्माच्या दरबारात ऐकला, त्यावेळेला रावणाच्या डोळ्यातून पाणी आलतं. रावणानं यमधर्माला विचारलं, यमधर्म महाराज, रामचंद्रात ताकद होती का मला मारण्याची? यमानं सांगितलं, नाही. 1 कोटी राम जन्माला आले असते तरी तुला मारू शकत नव्हते. मग मेलो का? तर यमधर्मानं सांगितलं, तुला मारणारे 2 आहेत, तुझी बहीण आणि तुझा भाऊ. बहिणीचं नाव ती तुटलेल्या नाकाची शूर्पणखा आणि भाऊ बिभीषण. टप्पर नव्हती रावणाला कोणाची मारायची. भाऊ विरोधात गेला आणि बहिणीनं नालायकपणा केला. म्हणून नाही तर कोण रावणाला मारू शकत होतं? फार मोठा शक्तिशाली होता रावण. माझा भाऊ आलाय विदुर. सुखदुःखाची चर्चा झाली, निघून गेले. थोडा मागचा पुरावा ऐका 5 मिनिटात. दुर्योधन मृत्यू पावला. दुर्योधन मृत्यू पावल्यावर गांधारीच्या कानावर वार्ता आली. ती रडली नाही, कारण तिला ब्रह्मज्ञान होतं. कांतीप्रिया नावाची दासी गांधारीकडे होती आणि धात्री नावाची दासी कुंतीकडे होती. नावं नीट लक्षात ठेवा. कुंतीच्या दासीचं नाव होतं धात्री आणि गांधारीच्या दासीचं नाव होतं कांतीप्रिया. महाभारत कधी कधी बघत जा, कारण इंटरनेट जगात जगण्यासाठी पावला पावलाला रावणाची संख्या वाढली. म्हणून या जगात जगण्यासाठी महाभारताचे पुरावे काही पाठ असणं अत्यंत गरजेचे आहे. कारण राजकारणाचा मुख्य दिलासा महाभारतात आला, कारण राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण महाभारतात आहे. 2 नंबरचे डॉन विदुर काका, मधले 2 जाऊ द्या. 5व्या क्रमांकाचा राजा सांगतो डॉन, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. राजकारणात फक्त 5च डॉन झाले. 6व्याला मी मानित नाही. आणि तुम्ही मी जिवंत आहे तोपर्यंत ह्या 5 लोकांसारखा जन्माला येणार नाही. चंद्र सूर्य तोपर्यंत येतो का नाही काय माहित, पण या 5 राजकारणातले डॉन झाले. रयतेचे राजा कृष्ण, छत्रपती शिवाय आपलं द्वापार युगात कृष्ण परमात्मा, द्वापार युगात विदुर काका आणि त्याच्यानंतर कलियुगामध्ये रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. मधले 2 सांगू की 1 पुन्हा? कनक. 1 राहू द्या ना, सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. 1 घरी गेल्यावर पहा, खपक्या मोबाईल आहेत तुम्हाला. 5च डॉन राजकारणात. मार्मिक मुद्दे महाभारतात. या जगात कसं जगावं अत्यंत गरजेचं चरित्र त्याच्यात आहे. रामायणाच्या विरोधात बोलतोय असं नाही. रामायण संसारापुरतं पोषक आहे. सासूनं सुनेशी कसं वागावं, सुनेनं सासूशी कसं वागावं, जावेनं जावेशी कसं वागावं, भावानी भावाशी कसं वागावं, नात्यात कसं वागावं हे रामायण. पण जगात कसं वागावं हे महाभारताचे पुरावे आहेत. अत्यंत काळाची गरज. कधी कधी ऐकत जा, ज्यानं चांगलं वाचिले त्याचं ऐकत जा. भांगाऱ्या भुंगाऱ्याचं नका ऐकत जाऊ. काय सांगणाऱ्याची लई संख्या वाढली. आता त्या ठिकाणी बरं का, आणि काय सांगू बरं का तुम्हाला, महाभारत सांगन काय सांगतू. अशा प्रकारे बरं का त्या ठिकाणी मग विदुर काका आणि धृतराष्ट्राला समजित होते बरं का. आणि आता कौरवाला सावर बरं का.
आणि ही कौरव फार चुकीचं काम करायलेत बरं का. लगेच स्टेजच्या बाजूला पंखा होता, लाईन आली आणि पंखा सुरू झाला. मांडीवरल्या वहीचं पान पलटलं आणि लगेच भीमाचं चरित्र सुरू झालं. वाचून सांग जाय रे, माणसं मरतेन सुमळ्या. अभ्यासू माणसाचं ऐकायचं, विनोद नाही, विनोद नाही का. तुम्ही कशाला हसता, त्याला मी काय करू नका. अभ्यासू माणसं बघा, आचरणशील माणसं तपासा, त्यांचं ऐका. असो, तिसऱ्या दिवशी राख सावडायचा कार्यक्रम. कुठं दुसऱ्या दिवशी सावडतात, कुठं तिसऱ्या दिवशी. हे असे प्रसंग अशाच कीर्तनात सांगावं लागते. एक जणाला 17 वर्षाला पोरग झालं आणि त्याच्या बारशात हे सांगितलं, त्याच्या पोराने गाडीच फोडली. अरे म्हणलं गाडी काऊन फोडली? अरे म्हणला 17 वर्षाला पोरग झालं हे मातीन राख सावडणं हे कशाला सांगायला, इथं तू दुसरं सांग. तसं मी काय माय काय गोळ्या थोड्या संपल्यात म्हणा. हा संप्रदाय समय जाणार. आजच्या कीर्तनात पुण्यतिथीला, वर्ष श्राद्धाला असे प्रसंग सांगायचे असते. मग गांधारी राख सावडायला गेली, वेळ झाला आता. राख सावडी, विस्तू सापडला नाही. राख जमा केली, अंतकरण दरवलं, राख ओलसर झाली. त्याचा गोळा तयार केला, त्या गोळ्याचा पुतळा तयार केला आणि तो हातात घेतला आणि सांगितलं, कृष्णा जी, माझ्या 100 पोरांनी पांडवाचा विरोध केला, पण 100ला 100 मेलेत. एक काम करतो का आता एकट्या दुर्योधनाला जिवंत कर, तो धर्माच्या डोक्यावर छत्री धरील. पण भगवंतानं विदुराकडे पाहिलं तर काकांनी सांगितलं, नको, पहिलेच काय दिवे लावले तर आता लावतील. याच्या नालायकपणामुळं महाभारत घडे. आता गयेशु गंगान रहेशु तीर्थ, आता नका ताण घेऊ. तर भगवंत गेले आणि भगवंताचा डावा गुडघा दुर्योधन जिथं जाळलाय त्या राखेच्या ढवळ्या ढिगलावर होता आणि उजवा गुडघा मातुड्यात होता आणि कपाळ गांधारीच्या पायावर टिकलं होतं. मसन वाट्यात भगवान प्रभुराम पंढरपुरातले मालक ठराविक लोकांच्या पाया पडले. सांदीपनींचा पुत्र मरण पावला, समुद्रात जिवंत करून दिला, पण पुन्हा मरण पावला. तर सांदीपनीच्या पत्नीने 12 वर्ष कृष्ण परमात्म्याला विद्यार्जन करत असताना भाकरी घातल्या. 12 वर्ष. मग त्या बाईनं सांगितलं, कृष्णा पुन्हा जिवंत होतंय का? तर मसन वाट्यात तिचे पाय धरले, आता माफ कर, आता जिवंत होत नाही. देवानं तिचे पाय धराव, काय बाई अधिकारी असेल. गांधारीच्या पायावर कपाळ टेकलं पंढरपुरातल्या मालकाचं 2दा आणि तिला सांगितलं आत्या, कारण कुंती आत्या होती कृष्णाची आणि ती आत्याची जाऊ म्हणजे आत्याबाई, 7व्या अवतारात मी वनवासाला गेल्याच्या नंतर माझे बाबा मृत्यू पावले, मला त्यांना जिवंत करता आलं नाही, यांना कसं करता येईल? आणि नकार दिला. अहो, मशानात ज्या गांधारीचे पाय धरावा, हिंस्र पशुजीच्या मालकाला स्पर्श करत नव्हते, एवढी जिची शक्ती होती, अशा गांधारीचा दुर्योधन जाऊ शकते, ती गांधारी जाऊ शकते, तो धृतराष्ट्र जाऊ शकतोय. महाभारतातले 4 सिंह होते, त्याच्यापैकी एक सिंह कर्ण होता, तो जाऊ शकतोय. विश्वातला प्रपंच ज्याचा गोड झाला त्याचा फक्त कर्णाचा संसार आहे. वृषाली आणि कर्ण वंग देशाचा राजा होते. चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर लग्न झालं. 300-350 गंगा आपल्याकडे आहेत, 349 भारतात आहेत. 3437 गंगा उपगंगा भारतात आहेत, उपनद्या 3437. असू द्या शिक्षण माझं कमी, पण मला पाठ आहेत त्या. 3437 गंगा उपगंगा आहेत, 349 मुख्य गंगा आहेत आपल्या भारतात. एवढा मोठा प्रभावशाली भारत आहे. त्याच्यामध्ये भीष्माचार्यासारखा व्यक्ती, कार्तिक स्वामींसारखा व्यक्ती, शुकदेवांसारखा व्यक्ती, माझ्या मारुतीरायासारखा व्यक्ती, काय अशी लोक आहेत. पण याच्यात भीष्माचार्यांना जावं लागलं. देखोनी दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर आणि काळाशी सारून या दूर स्व शरीर रक्षिले. त्यांच्या सुद्धा शरीराची माती झाली, त्यांच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली. येऊन या काळ बैसला शे उसा, झाकीतोशी कैसा डोळे आता, किंवा ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही देखा निमाले, इतराचा पाड कोण नेमिले जाण न चुकेची. शरीराची होय माती कोणी न येती सांगाती, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. या ज्ञायानं मारुतीराव आणि सीताबाई विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. त्यांना पितृलोकाच्या ठिकाणी, सीताबाईंना मातृगयेला
आणि मारुतरावांना पितृगयेला अधिष्ठान मिळो आणि त्या अधिष्ठानावर त्यांच्यावर प्रेम करणारी जी व्यक्ती आहेत त्यांच्यावर अतूट प्रेमाचा पितृलोकातून आशीर्वाद पडो अशी मातृगया आणि पितृगयेच्या चरणी प्रार्थना करतो. शेवेला पूर्णेराम विढोबार